नमस्कार शेतकरी मित्रांनो. बहुतेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आता मध्यंतरी एक 8 दिवसापूर्वी बहुतेक जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप हा सुरू झाला होता. जसं की वाशिम झाला, यवतमाळ झाला, सोलापूरमध्ये देखील काही प्रमाणात वाटप सुरू झालं होतं. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये देखील वाटप सुरू झालं होतं. काही जिल्हे आता राहिले होते. तर जे काही राहिलेले जिल्हे आहेत, ते राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कधी वाटप होईल असं बहुतेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि अजित पवार कालच बीड दौऱ्यावर होते. बीड दौऱ्यावर असताना त्यांनी अतिवृष्टीची जी काही पाहणी केली, तिथे त्यांनी सांगितलं की आता पाऊस तर अजून 60 मिलीमीटरपर्यंत पडलेला नाही आहे, पण 60 मिलीमीटर व्हायच्या आधी आपण काहीतरी उपाययोजना करू आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर तात्काळ मदत कशी देता येईल पंचनामे करून ते मदत आपण जाहीर करू. त्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला की थकीत जो काही पीक विमा आहे, तो थकीत पीक विमा कधीपर्यंत मिळणार. तर थकीत पीक विमा जे काही राहिलेले जिल्हे आहेत महाराष्ट्रातील, बहुतेक जिल्हे अजून प्रतीक्षेमध्ये आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे आहेत, खाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे जे काही राहिलेले जिल्हे आहेत, त्यांचे देखील पैसे म्हणजे त्यांनी स्पष्टच सांगितलं की लवकरात लवकर तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण दिवाळीच्या आधी सगळे जे काही पीक विम्याचे रखडलेले पैसे आहेत, ते रखडलेले पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर करू असे देखील बोलले. मग आता याच्यामध्ये किती सत्यता असणार आहे, बातमी किती खरी असणार आहे, हे ज्यावेळेस याचा काहीतरी अध्यादेश येईल किंवा जिल्ह्यानुसार याच्या याद्या जाहीर होतील आणि पीक विमा कंपन्यानुसार देखील याच्या याद्या जाहीर होतील, त्यावेळेसच ते खरं ठरणार आहे. पण तुर्तास तरी असं कळतंय की जे काही राहिलेले जिल्हे आहेत, ते राहिलेल्या जिल्ह्यांचं वाटप लवकरात लवकर राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. आणि राहिला प्रश्न अतिवृष्टीचा, तर अतिवृष्टीचे देखील 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे सुरू आहेत. बहुतेक हे पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि ते लवकरात लवकर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर ती मदत देण्यात येणार आहे. मित्रांनो, धन्यवाद.